नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज अद्वैला सुट्टी आहे, तो घरीच आहे. आणि सॅटर्डे असल्यामुळे त्याला आज सुट्टी आहे. तर तो घरी आहे आज. आणि दर सॅटर्डेला त्याला सुट्टी असते. तर आज मस्त अशी फ्रेश झाली आहे, सगळं घरातलं आवरलं, स्वतःचे आवरलं आहे. आणि म्हटलं आता पहिले अद्वैच्या बाबासाठी छान नाश्त्याचं बनवून ठेवतं, कारण की त्यांचा आज उपास आहे. त्यांना फराळाचं काहीतरी बनवून ठेवते आणि आमच्यासाठी काहीतरी असं मस्त हेल्दी असं काहीतरी खायला बनवते आणि लगेच पूजेला बसते. कारण की ह्या सगळ्या गोष्टी करत राहिली की पूजा आपली लेट होऊन जाईल. कारण की मला तसंही 12च्या आज सगळी पूजा वगैरे करायचं आहे, पारायण आहे, खाण्याची तयारी करून ठेवते, स्वामी महाराजांना प्रसाद दाखवते आणि लगेच पारायणाला बसते. चला तर मग. भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे पूर्ण वेळ देवाजवळ बसून राहणं, देवाचं नामस्मरण करत राहणं, की देवाला साकडं घालत राहणं. तर भक्ती म्हणजे काय? भक्ती हा शब्द छोटा असला तरी त्याचा अर्थ समुद्र इतका विशाल आणि आकाशा एवढा उंच आहे. भक्ती म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणं नाही, फुल अर्पण करणं नाही, किंवा मंदिरात जाऊन दिवट लावणंही नाही. भक्ती म्हणजे मनाची शुद्ध अवस्था. भक्ती म्हणजे प्रेम. आपण आईवर, मुलावर, निसर्गावर जे जे प्रेम करतो ते की निस्वार्थ असतं. देवावरचं प्रेमही तसंच निरपेक्ष आणि निर्मळ. भक्ती म्हणजे देवाशी मनाने बोलणं. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. जेव्हा मन म्हणतं, तेव्हा तू माझ्यासोबत आहेस आणि मी तुझा आहे, तेव्हा ती खरी भक्ती. तर समजलं तुम्हाला भक्ती म्हणजे काय? तर अशाच पद्धतीने भक्ती हे मी पुढे चालूच ठेवणार आहे की भक्ती हा टॉपिक आपला कसा होईल आज. तर आता इथे मी पराठे बनवायला घेतले, जे आहे ते तुम्ही पाहायलाच असेल. मी पालक पहिले छान मिक्सरला बारीक करून घेतली, त्यात बेसनला टाकलं, थोडं पीठ टाकलं, गव्हाचं आणि आपले सगळे मसाले टाकले आणि थोडंसं चिमूटभर म्हणजे चिमूटभर नाही, मूठभर थोडेसे तीळ टाकले. तर हे सगळे एवढे पौष्टिक आहे. जर आपलं मुलं जर पराठे किंवा पालकचं काही खात नसेल किंवा काही नसेल तर त्यांची पौष्टिकता, त्यांचा आहार चांगला राहावा यासाठी आपण असे वेगवेगळे काहीतरी प्रयोग करून पाहायचे. आणि ते की खूप छान टेस्टी लागतात आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप छान असते. तर पालकनं खूप म्हणजे आपल्या शरीराला ताकद मिळते. तर त्याचबरोबर बघा इकडे मी यांच्यासाठी नाश्ता पण बनवायला घेतला होता, की फराळ. आता त्यांना हवा होता उपमा. तर ते आले होते कामावरून, तर मग एक साईडने रवा भाजणं चालू होता आणि एक साईडने इकडे पराठे चालू होते. म्हटलं दोन्ही काम होऊन जाते, तर म्हणून मग एक साईडने इकडे ते चालू होतं, एक साईडने हे चालू होतं. तर आणि बघा रवा छान मस्त भाजून घेतला आणि इकडे उपमा बनवायला चालू केलं. भक्ती म्हणजे समर्पण. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्याला समजतात, काही नाही समजत. जेव्हा आपली बुद्धी थांबते तेव्हा भक्ती सुरू होते. समर्पण म्हणजे देवा जे देतोस ते मी स्वीकारतो, जे नेतोस तेही मी मान्य करतो. जगात सर्वात मोठी शक्ती समर्पणात आहे. समर्पण केलेल्या मनाला कधी भीती वाटत नाही, कारण त्याला ठाऊक असतं देवाची माया त्यांच्यासोबत आहे. एक साईडने आपला खाण्यापिण्याची सगळी तयारी झाली आणि अद्वैचा फ्रेंड अद्वैसोबत खेळायला आला होता. बघा किती सारा त्यांनी दोघांनी मिळून पसारा काढला होता. म्हटलं जाऊ दे, सुट्टी आहे, खेळू दे, मन मोकळेपणाने खेळू दे. आणि इकडे बघा किती मस्त असा उपमा आपला रेडी झालेला आहे आणि छान पराठे पण त्याच्यासोबत रेडी झाले होते. बाहेर आता इलेक्शन असल्यामुळे गाणे वगैरे चालू होते, त्यात माझा डान्स असा उफळून आला आणि नंतर मी इथं पूजा करायला बसले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराज नमः. माझं पारायण झालं होतं. बघा
तू देवाचं रूप बघा किती खुलून दिसतंय मस्त. खूप छान, खूप मन प्रसन्न वाटते पारायण केल्याने. मनाला खूप छान शांती मिळते. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण तर मला करायचंच आहे. आता स्वामीचरित्र झालं, आता गुरुचरित्र पारायण करायची खूप जास्त इच्छा आहे. आता नगर परिषदचं इलेक्शन आहे, तर बघा किती सारी गर्दी आहे. प्रचार चालू आहे सगळ्यांचा. आणि हे लोक आपल्याला केव्हा दिसतात? जेव्हा निवडणूक असते तेव्हा. निवडणूक संपल्यावर कोणीही दिसत नाही. संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात आले होते. तिथे बघा किती मस्त अशी सजावट केलेली आहे. स्वामींना 56 भोग वगैरे सगळं लावण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. बघा पारायण सुरू होतं. मस्त पारायणाला सगळ्या लेडीज बसल्या होत्या. काही कारणास्तव मला पारायणाला बसता नाही आलं. आपलं पारायण म्हणून मग मी माझं पारायण हे घरी केलं होतं, स्वामीचरित्राचं पारायण. आता गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे, जे की लवकरच घडून येईलसुद्धा. बघा स्वामी मठात म्हणजे केंद्रात किती छान सजावट केली होती. आरण्याला खूप सुंदर असं केंद्र आहे. तिथे बघा किती साऱ्या लेडीज आल्या होत्या. म्हणजे सगळ्यांना कसं ॲडजस्ट करून घरचं दारचं सगळं ॲडजस्ट करून यावं लागते. तरी बघा किती छान संख्येने इथे म्हणजे उपस्थिती आहे. काही क्लिप मला घेता आला, काही नाही घेता आला. तर संध्याकाळी मग आल्यावर अद्वैनी छान मस्त इथं शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पेंटिंग करायला सुरुवात केली. बघा त्याला पेंटिंग करायची खूप जास्त आवड आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये काही पण करत असतो. बघा त्याने बघा पॅरोट वगैरे त्याचा इथं किती मस्त कलर केलेला आहे. आणि आता दुसऱ्या चित्राला कलर करत आहे. अशाच म्हणजे मुलांची आवड ही आपल्याला जोपासायलाच हवी. त्यांना जे करता येते त्यांना ते करू द्यायला हवं. तेव्हाच ते मुलं छान राहतात आणि ॲक्टिव्ह बनतात. आपण प्रत्येक सगळ्याच गोष्टीला रोकटोक करत राहिलो की मुलं पण डिसमूड होतात आणि मग सारखे मोबाईल घेऊन बसतात. म्हणून ज्यांच्या मनात जे आहे त्यांना आपण त्यांच्या मनात आवड निर्माण केली पाहिजे आणि त्यांची काही मुळात जे आवड असेल ती पण आपण जोपासली पाहिजे. जस्ट आत्ता आमची आरती झाली आणि 5-10 मिनिट आम्ही मोबाईल पाहायला बसलो होतो दोघंजण. बघा लाईट गेली आहे तरी पण म्हणजे दिव्यांचा प्रकाश वगैरे बघा किती मस्त पडतो आहे स्वामी महाराजांजवळ. खूप सुंदर दिसत आहे. तर म्हणून म्हटलं मी कॅप्चर करावं आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे मी. बघा किती सुंदर वाटतं आहे, म्हणजे असं दत्त महाराज अवतरल्यासारखेच वाटत आहे. बघा ह्या दिव्याच्या प्रकाशात दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचं रूप अजूनच जास्त खोलून दिसत आहे अंधारात. बघा दिव्याचा प्रकाश किती छान फोटोवर पडला. असं वाटतं आहे की दत्त महाराज आणि स्वामी महाराज म्हणजे असे अवतरले आपल्या याच्यामध्ये पूजेमध्ये. बघा किती सुंदर वाटत आहे सगळी पूजा. मी असं इमॅजिनच केलं नव्हतं की म्हणजे लाईट जाईल आणि लाईट गेल्यावर एवढं छान दिसेल. खूप सुंदर वाटतं आहे. तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा. बघा किती सुंदर दिसत आहे आपला फोटो. खूप सुंदर वाटत आहे. मी इथे व्हिडिओ काढायला आली आणि अद्वै बघा इथे बसून आहे मस्त. कसं वाटतं आहे अंधारात. सगळी लाईट गेली होती म्हणून म्हटलं. आणि एकदमच आमचं अद्वैचं माझं लक्ष याच्यावर पडलं. अद्वैच्या बाबांनी आहे घरी, आमच्या दोघंचं लक्ष पडलं. अद्वै सारखं पाहत होता. अद्वै म्हणे आई बघ म्हणे किती छान असा प्रकाश दिसतोय म्हणे. म्हणून मी येऊन बघितलं तर बापरे एवढं सुंदर वाटतंय. असं वाटतं की साक्षात आमचं दर्शनच झालं आहे दत्त महाराज आणि स्वामी महाराजांसोबत. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा झाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर मग आता इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. श्री स्वामी समर्थ.